श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले पांडवांचे वैवाहिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, पांडवांच्या बरोबर अशा प्रकारे मैत्रीचे संबंध जुळून आल्यामुळे द्रुपद राजाला आता साक्षात देवांपासून देखील कसलेही भय म्हणून उरले नाही. द्रुपदाच्या परिवारातील प्रतिष्ठित प्रौढ स्त्रिया कुंतीला भेटावयास गेल्या आणि प्रत्येकीने आपले नाव सांगून तिच्या चरणी मस्तक ठेविले. झुळझुळीत उंची रेशमी वस्त्र परिधान केलेल्या नवोढा द्रौपदीने अगदी नम्रपणाने आपल्या सासूला खाली वाकून नमस्कार केला आणि ती हात जोडून तिच्याजवळ उभी राहिली. आपल्या लावण्यवती, सुलक्षणी, शीलवती आणि आचारवती सुनेला कुंतीने मोठ्या प्रेमाने शुभ आशीर्वाद दिले आणि ती तिला म्हणाली, इंद्राणी ज्याप्रमाणे इंद्राला, स्वाहा ज्याप्रमाणे विभावसू अग्नीला, रोहिणी ज्याप्रमाणे चंद्राला, दमयंती ज्याप्रमाणे नलाला, भद्रा ज्याप्रमाणे वैश्रवण कुबेराला, अरुंधती ज्याप्रमाणे वसिष्ठाला, लक्ष्मी ज्याप्रमाणे नारायण विष्णूला, त्याप्रमाणे तू सुद्धा माझ्या पतींना बहुमत हो. तुझे पुत्र वीरांचे अग्रणी होवोत आणि त्यांना दीर्घ आयुष्याची जोड लाभो. तुलाही शाश्वत सौख्य आणि समाधान लाभो. तू भाग्यवती हो, विपुल भोग प्राप्त करून घे. तू यज्ञपत्नी हो, म्हणजे तुझे पती अनेक यज्ञ करोत आणि नित्य पतिव्रता धर्माने वाग. अतिथींची, घरी आलेल्या पाहुण्यांची, साधूंची, वडीलधाऱ्या माणसांची, लहान मुलांची आणि गुरूंची नित्य यथोचित सेवा करण्यात तुझा काळ व्यतीत होऊ दे. कुरु, जांगल इत्यादी राष्ट्रांचे आणि नगरांचे युधिष्ठिराने अधिपत्य प्राप्त करून घेतल्यावर आणि त्याच्याबरोबरच तुलाही राज्ञीपदाचा अभिषेक झाल्यावर तू नित्य धर्माला अनुसरूनच वर्तन ठेव. तुझ्या बलशाली पतींनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अखिल पृथ्वी जिंकून घेतली, म्हणजे अश्वमेध महाक्रतूमध्ये म्हणजेच महायज्ञामध्ये ती तू सर्व ब्राह्मणांना अर्पण करून टाक. गुणवती कल्याणी द्रौपदी, अखिल पृथ्वीमध्ये असलेली सारी बहुमोल रत्ने तुझ्या मालकीची होवोत. तू शतायुषी हो आणि सदैव सुखात नांद. सुनबाई, दुकुल वस्त्र परिधान केलेल्या गुणशालीने तुझे मी आज जसे अभिनंदन करीत आहे तसेच अभिनंदन तुला पुत्र झाला म्हणजे पुन्हा करीन. वैशंपायन म्हणाले, पांडवांच्या विवाहाचा सोहळा आटपल्यावर कृष्णाने त्यांच्याकडे अनेक उंची अहेर धाडले. सुवर्णाच्या कोंदणात वैदूर्यमणी बसविलेले जडावाचे सुंदर सुंदर दागिने, नाना देशामधील खास उंची वस्त्रे, स्पर्शाला अगदी मुलायम असलेल्या अप्रतिम लोकरी शाली, पवित्र अजिने म्हणजेच कृष्णाजीने, राजेशाही पलंग, मृदुल शय्या, अनेक प्रकारची प्रशस्त राजासने, वैदूर्यमण्यांनी आणि हिऱ्यांनी मिन्याची कामे केलेली म्हणजे लोटे, फुलपात्री, ताटे, तबके, सुरया, गुलाबदाण्या इत्यादी सोन्याची व रुपयाची अनेक भांडी,
कृष्णाने पांडवांना अहेर म्हणून धाडली. याशिवाय यौवनाने मुसमुसलेल्या सौंदर्यवती नम्र वागणूक असलेल्या, अलंकारांनी नटलेल्या नाना देशामधील दासीही कृष्णाने पांडवांकडे पाठविल्या. याच्याच जोडीला माणसाळलेले जिवंत गजराज, साज शिणगार केलेले पंचकल्याणी, तेजी श्यामकर्ण अश्व, सोनसळ्यांनी व चांदीच्या नाजूक तारांनी अलंकृत केलेले हस्तिदंती रथ, म्हणजे खाणीतून न काढलेल्या आणि तापवून शुद्ध न केलेल्या सोन्याच्या वेगवेगळ्या करून ठेवलेल्या असंख्य लगडी, अशा प्रकारचे तरतऱ्हेचे अहेर अतर्क्य सामर्थ्याने समृद्ध असलेल्या मधुसूदन कृष्णाने पांडवांकडे पाठविले. आणि कृष्णाच्या मनाला संतोष व्हावा म्हणून धर्मराज युधिष्ठिरानेही ते सारे अहेर परमप्रीतीने स्वीकारले. इथे पांडवांचे वैवाहिक पर्व वाचून पूर्ण झाले. आता उद्यापासून आपण विदुरागमन पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.